माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या 3 डिझाईन शिकवल्या, ज्याचं नाव स्ट्रेट डिझाईन, स्पायरल डिझाईन आणि फ्लावर डिझाईन। तर आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी काही डिझाईन शिकवणार आहे। तर मी पुढच्या डिझाईनला सुरुवात करते। तर मी ही एक दोरी घेतली आहे, त्या दोरीला मी ह्या रिंगच्या वरून अशी खाली आणि नंतर ह्या सर्कलमधून अशी खाली घेते आणि ही दोरी मी या रिंगला अटॅच करते। तशीच मी आणखीन एक दोरी घेते, अशी ह्या रिंगच्या खालून या सर्कलच्या अशी खालून अशी आणखी एक शेजारी शेजारी दोन ह्या दोऱ्या मी अटॅच केलेल्या आहेत। आता ह्या दोऱ्यांपासून मी आणखीन एक डिझाईन तुम्हाला बनवून दाखवते, खूप सिंपल आहे। ह्याची मी अशी आकार करून असा आकार बनवते ह्याचा, ही वरून दोरी ही खालून आणि अशी ह्याची गाठ बनवते। अशी गाठ बनवायची झाल्यानंतर ह्याच्या खालून मी आणखीन एक लूज गाठ बनवते। इथे आपण अशी थोडीशी जागा सोडायची या मायक्रमची, जेणेकरून आपली डिझाईन तयार होईल। ही अशी आपली डिझाईन तयार करायची। ही आपण इथपर्यंत डिझाईन तयार करूयात। तर फ्रेंड्स, मी अशी डिझाईन बनवलेली आहे, असं स्पेस ठेवून। तर एकदम सुंदर दिसते ही डिझाईन। अशीच मी आणखीन पुढची एक डिझाईन बनवते। तर त्याच्यासाठी मी ही दोरी घेतलेली आहे, ही दोरी ह्या रिंगला मी अशी खालून अशी अटॅच करते। त्याच्या शेजारी आणखीन एक दोरी खाली घेऊन अटॅच करते। ह्या डिझाईन मध्ये मी तुम्हाला शिकवते मणी म्हणजेच बीट्स अटॅच कसा करायचा। बीट्स अटॅच करणं खूप सोपं आहे, परंतु ते खूप अवघड असल्यासारखं वाटतं आपल्याला। तर मी ही दोन माझ्या डाव्या साईडची आणि उजव्या साईडच्या दोन दोऱ्या सोडून दिलेल्या आहेत आणि मध्ये ज्या दोन दोऱ्या आहेत ती मी घेतलेल्या आहेत। ह्या मधल्या ज्या दोऱ्या आहेत त्या दोऱ्यांमध्ये मी ही बीट्स घालते। बीट्स घालण्याची एकदम सोपी पद्धत आहे, ती फक्त अशी एका साईडला अशी घेऊन बीट्स असे घालायचे। एकदम पटकन बीट्स ओला जातो, त्याला असं सरकवायचं। तर मी हे बीट्स इथपर्यंत ठेवते आणि त्याच्या अगोदर मी एक गाठ बांधून घेते इथं। नंतर हा बीट्स आपण इथे हा मणी इथेपर्यंत सरकवायचा आणि नंतर ही अशी त्याच्या खालून एक गाठ बांधायची। जेणेकरून आपला हा मण्यांच्या डिझाईनचे तयार होईल, मण्यांची डिझाईन। तसंच मी इथे गाठ बांधल्यानंतर आणखीन एक मनी बीट्स घेतलेला आहे मी,
तो आणखी मी इथे घालते. तर मणी घालण्यासाठी एकदम सोपी पद्धत, असा घ्यायचा मणी, नंतर फक्त असं केल्यानंतर तो पटकन ओढला जातो. आपल्याला हवे तेवढ्या अंतरावर आपण मणी ओवू शकतो, लांब ओवू शकतो किंवा एकदम एक गाठ मारून आपण मणी ओवू शकतो. मी इथे 2-4 मणी ओवत आहे. तर फ्रेंड्स, आपण हवे तितके मणी आपल्याला इन्सर्ट करू शकतो आणि आपल्याला एकदम सुंदर डिझाईन बनवू शकतो. तर ही माझी मण्यांची डिझाईन बनवून झालेली आहे. बीड्स डिझाईन, ही बीड्स डिझाईन झालेली आहे माझी. तर अशीच दुसरी मी पायपिंगची डिझाईन तुम्हाला इथे बनवून दाखवते. तर फ्रेंड्स, ही 2 डिझाईन झाल्यानंतर मी आता तुम्हाला शिकवणार आहे पायपिंग डिझाईन कशी तयार करतात. तर मी ही दोरी अटॅच करते. अशा आपल्याला 4 दोऱ्या अटॅच करायच्या, जेणेकरून आपली पायपिंग डिझाईन तयार होईल. तर अशा प्रकारे फ्रेंड्स, मी ह्या 4 दोऱ्या ह्या रिंगला अटॅच केलेल्या आहेत. तर मी आता ही लास्टची जी दोरी आहे एक, ती मी ह्या दोरीच्या वरून घेत आहे. आपल्याला अशी तिरकस पाइपिंग बनवायचं आहे. तर मी ह्या दोरीला ह्या खालून घेते, ह्या दोरीच्या वरून ही दोरी अशी घेते आणि अशी इकडे ओढते आणि ह्या दोरीला मी पॅक करण्यासाठी आणखीन एक अशी गाठ बांधते. ही झाली आपली एक गाठ. तशीच मी कंटिन्यू ह्या दोऱ्यांची अशी गाठ मारून घेते. नंतर ही दोरी आपण जी लास्टची जी दोरी घेतलेली आहे ती आपण अजिबात ह्या डाव्या हातातून सोडायची नाही. त्याला फक्त ह्या दोऱ्या अटॅच करत राहायच्या, त्याच्या गाठी बांधत राहायच्या ह्या दोरीला. तर आपण ही उजव्या साईडची जी दोरी आहे ती बिलकुल आपल्या डाव्या हातातून सोडायची नाही आणि ह्या दोऱ्या आपण अशा पॅक करत राहायचं ह्या दोरीला, जेणेकरून आपली पाइपिंग डिझाईन तयार होते. ही झाली आपली पाइपिंग डिझाईन तयार. माझी जीन्स वगैरे दिसली